नमस्कार, मी प्राध्यापक विशाल कोरडे, दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला, श्री शिवाजी महाविद्यालय अकोला आणि रोटरी क्लब पूर्व अकोला तर्फे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ही अकोल्यातील अशी एक NGO आहे जी संपूर्ण भारतभर दिव्यांग शिक्षा, रोजगार आणि आरोग्यासाठी आपलं कार्य करीत आहे. आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे दिव्यांगांना पांढरी काठीचं वाटप आपण करतोय. आपल्या सर्वांना माहित आहे, मागे 2 वर्षापासून दिव्यांग सोशल फाउंडेशन द्वारा कोरोना कालावधीत बरंच कार्य केलं गेलं, पण ऑफलाईन कार्यक्रम झाले नाही. आणि आज हा पहिला कार्यक्रम आपण करतोय ज्याच्या माध्यमानं ज्या दिव्यांगांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनकडे विनंती केली होती की पांढरी काठीची आवश्यकता आहे आणि त्या पांढऱ्या काठ्या आज आपण त्यांना उपलब्ध करून देतो आहोत. आणि या पांढऱ्या काठ्या फक्त अकोला जिल्ह्यातच नव्हे तर अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती या 4 जिल्ह्यात आपण डिस्ट्रीब्यूट करतो. आज अकोला जिल्ह्यातला हा पहिला कार्यक्रम आणि या महिन्यात 4 ठिकाणी आपल्याला पांढऱ्या काठीचं वाटप करायचं आहे. आणि रोटरी क्लब तर्फे विशेष मदत या कार्यासाठी आपल्याला मिळालेली आहे. आणि रोटरी क्लबने एक आपल्याला हात दिला की दिव्यांग बांधवांना ह्या काठ्या आपण देऊया. आणि दिव्यांग सोशल फाउंडेशननं पण त्याच्यात मोठं योगदान केलं की जेवढे रोटरी क्लबने योगदान दिलं तेवढंच बरोबर योगदान दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला करणार आहे. आज मी सर्वप्रथम आपल्या मान्यवरांना विनंती करतो की दिव्यांगांचे प्रेरणास्थान डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचं इथे पूजन करावं. या काय आपण हार पण करूया. मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जेवढे विद्यार्थी किंवा सदस्य आपले पाहत असतील त्यांनी सर्वांनी ही लाईव्ह स्ट्रीम जास्तीत जास्त शेअर करावी, ज्याद्वारे दिव्यांगांपर्यंत दिव्यांग सोशल फाउंडेशनचं कार्य पोहोचेल आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व दिव्यांगांना पण आपण या संस्थेशी जुळवू शकाल, मदत करू शकाल. मित्रांनो, आपण सध्या आहोत श्री शिवाजी महाविद्यालय अकोलाच्या ब्रेल ग्रंथालयात, जिथे हजारो ब्रेल पुस्तकं आणि ऑडिओ सीडीज अंध बांधवांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी आपण उपलब्ध केलेले आहे. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला, शिवाजी महाविद्यालय अकोला आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र तर्फे शिवाजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात हा एक विशेष विभाग दिव्यांगांच्या शिक्षणासाठी आपण इथं उपलब्ध करून दिला आहे. संगणक प्रशिक्षण असेल, ब्रेल प्रशिक्षण असेल, उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन, अशा विविध योजना आपण या ग्रंथालयातून करीत असतो. मान्यवर आपल्या पूजन करीत आहेत. तर आज या कार्यक्रमाचं जे विशेष औचित्य साधलं ते आमच्या भारतीताई शेंडे यांच्यामुळे साधलेलं आहे. आणि पहिल्या दिवसापासूनच, ज्या दिवसापासून त्या दिव्यांग सोशल फाउंडेशन सोबत जुळल्या, तो होता राखी पौर्णिमेचा दिवस. आणि त्यांनी मला राखी बांधली आणि आमचं नातं तेव्हापासून घट्ट झालं. आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या शुभेच्छा, विशेषतः पतंजली योगपीठातर्फे पण दिव्यांगांना योग प्रशिक्षण देण्याचं ऑफलाईन आणि ऑनलाईन कार्य त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचं मी स्वागत करू इच्छितो. मी अक्षय राऊत, जो दिव्यांग सोशल फाउंडेशनचा सचिव आहे आणि धडाडीनं साथ सेवक फाउंडेशनचं कार्य पूर्ण महाराष्ट्रभर करतोय. देशभर दिव्यांग सोशल फाउंडेशनसाठी लुईस ब्रेल वाचक लेखणीसाठी कार्य करतोय. त्याला विनंती करतो की आपल्या सर्व मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं.
क्षयराव. याच कार्यक्रमात आपल्याला विविध कला दर्शनाचाही कार्यक्रम, एक विशेष आकर्षण जे दिव्यांग बांधव आपल्या फाउंडेशन तर्फे शिक्षित होत आहेत, पुढे जात आहेत, त्यांचं आपण मनोगत पण ऐकणार आहोत. आणि आता दिव्यांग सोशल फाउंडेशनची लाडकी छोटी सदस्य मंजिरी पांडे हिचं एक छोटं सुंदर असं गीत इथे ती सादर करते. मंजिरीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. फार सुंदर असं गीत, स्वागत गीत इथे सादर केलेलं आहे मंजिरीने. आणि आता महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे त्याच्याकडे आपण वळूया. फेसबुक लाईव्हच्या माध्यमानं जे सर्व जगभरात आपले दर्शक आहेत त्यांना पण विनंती आहे की आपण सुद्धा या कार्यक्रमाचा सहभाग घेऊ शकता. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाला आपण आर्थिक डोनेशन देऊ शकता. रीडर रायटर बँकसाठी वाचक लेखनिक होऊ शकता. त्याच्यासाठी आमचा जो हेल्पलाईन आहे तो आहे 09423650090. या पोस्टमध्ये पण आपल्याला तो दिसणार आहे. यानंतर आपण व्हाईट चेन डिस्ट्रीब्युशन याच्याकडे वळूया. तर पांढरी काठी अंधांसाठी कशी उपयोगी आहे आणि ती उपयोगी
असल्यामुळे आणि वर्षभरातून दिव्यांगांना अशा 2 किंवा 3 काठ्या लागतात. तर या काठ्यांचं महत्त्व पण आपल्याशी इथे आम्ही सांगणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिसते आहे की ही फोल्डिंग स्टिक आहे. ही पांढरी काठी आपण याला म्हणतो की कारण की याचा रंग पांढरा आहे आणि शेवटी हा शेवटचा जो खालचा भाग आहे हा रेड आहे. हे इंटरनॅशनल जे काठी बनवलेली आहे हा भारतात नाही तर पूर्ण जगात याच रंगाची अशीच काठी असेल आणि याचं एक स्टँडर्ड साईज असतं. लहान मुलांसाठी आणि मोठ्या व्यक्तींसाठी या दोघांमध्ये काही गोष्टींचा याच्यात फरक असतो, उंचीचा फरक असतो. तर ही स्टँडर्ड एक साईज काठी आपण इथे उपलब्ध करून घेतलेली आहे आणि रोटरी क्लब अकोला, रोटरी क्लब पूर्व अकोला तर्फे आपल्याला या काठ्या आज मिळालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यात आपण या वाटतोय. परंतु मला असं सांगताना आनंद होतोय की बऱ्याच NGOज आपल्यासोबत जुळलेल्या आहेत. आपल्यासोबत त्या जुळून पूर्ण भारतभर या काठ्यांचं डिस्ट्रीब्युशन करणार आहे. आपल्याला जर वाटत असेल की आपण एखादी स्टिक आपल्या वाढदिवसाला आपल्या एखाद्या अंध बांधवांपर्यंत पोहोचावी तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता. दिव्यांग सोशल फाउंडेशन आपल्या YouTube चॅनलवर पूर्ण माहिती आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण आपल्याला ही सर्व माहिती आपल्याला भेटणार आहे. आणि या पोस्टमध्ये पण आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघत असाल तर आपल्याला बँक अकाउंट नंबर आणि दिव्यांग सोशल फाउंडेशनचे हेल्पलाईन नंबर ते आपल्याला मिळतात. तर या काठीचं महत्त्व असं आहे की ही साधारणतः जी काठी आहे 100 ग्रॅमची असते आणि ही फोल्डिंग करता येते. इलॅस्टिकच्या माध्यमाने ही फोल्डिंग होते. 4 तुकडे याचे पडतात म्हणजे एखाद्या व्यक्ती आपलं काम झाल्यावर आपली काठी अडचण न होता आपल्या बॅगमध्ये ठेवू शकतो. प्रवासात जाताना येताना या काठीचा फार उपयोग होतो आणि याचा जो आवाज तुम्हाला आता ऐकू येत असेल, या आवाजावरून आपल्याला समजू शकतं की पुढे काय आहे, गड्डा आहे, रेती आहे की पाणी आहे, चिखल आहे, हे आवाजावरून लक्षात येऊ शकतं. आणि ही काठी बरोबर मार्गदर्शन आपल्याला करतं आणि यासाठी आम्ही ट्रेनिंग देत असतो. कारण की अशी काठी हाती घेतली आणि आपण चालायला लागलो असं होऊ शकत नाही. त्या काठी यूज करताना आपल्याला जसं कवायत करताना लेफ्ट राईट आपण बघतोय तसंच या काठीचा उपयोग आपल्याला करावा लागतो चालताना. तर याचं प्रात्यक्षिक पण आपण बघणार आहोत कार्यक्रमात. परंतु आता पहिले आपण काठ्यांचं डिस्ट्रीब्युशन करूया. मी भारतीताई शेंडे आणि पूर्ण टीमला विनंती करतो की या काठ्यांचं डिस्ट्रीब्युशन आपण पहिले करूया. अक्षय राऊत याला विनंती करतो की सर्व अंध बांधवांना आपल्या स्टेजवर इथं आणायचं आहे आणि मान्यवरांना विनंती आहे की एक काठी देऊन त्या दिव्यांग व्यक्तीला आपण मदत करा. काठी इथे उभं केलं तर आम्ही सगळे एका वेळेस देतो तर हो, यस सगळे- यस 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 यस. आणि तो फोटो पण व्यवस्थित कार्यक्रमाच्या माध्यमानं मी सर्वांना विनंती करतो की फेसबुक लाईव्ह पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, प्रेक्षकांना विनंती करतो की ही स्ट्रीम जास्तीत जास्त लाईव्ह आपण शेअर करावी. आणि आपल्या आजूबाजूला जर काही दिव्यांग असतील, फक्त अंधच नाही, मूकबधिर असतील, अस्थिव्यंग असतील, त्यांना सुद्धा आपण व्हीलचेअर देतो. कर्णबाधित जे बांधव आहेत त्यांना दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे आपण कर्णयंत्र सुद्धा मदत करतो. बांधवांना पण आपण काम करतो, त्यांच्यासाठी पण शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करतो. तर सर्व दिव्यांग बांधवांना इथे काठींचा वाटप होत आहे. मित्रांनो, आता इलेक्ट्रॉनिक काठ्या सुद्धा आल्या, त्याला आपण स्मार्ट केन म्हणतो. ते आपण लवकरच दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण वितरित करणार आहोत.
इथे आपल्यासोबत रोहित सूर्यवंशी इथे माझ्याजवळ उभा आहे आणि आपलं दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर लाईव्ह आपण दाखवाय. रोहित, तू बऱ्याच दिवसापासून काठी मागितलेली होती आणि लॉकडाऊनमुळे आपण ती पुरवू शकलो नाही. आता तुला कसं वाटतं की आज तुला काठी मिळाली आहे, त्याबद्दल तुला काय वाटतं? मला याबद्दल इतकं चांगलं वाटत आहे. गेल्या 2 वर्ष आपण कोरोना महामारी तिकडं तिकडं असताना आपल्याला काठ्या मिळाल्या नाही आणि तो 15 तारखेला जो आपला कार्यक्रम होतो जागतिक अन्न दिनाचा, त्यावेळी आपल्याला 2 वर्ष आपल्याला मिळू शकल्या नाही आणि यावेळेस आपल्याला काठ्या मिळाल्या. त्याबद्दल बरंच आपल्याला इतकं समाधान होतं आहे, आनंद वाटतो की आपल्याला काठी मिळाली आणि तेही नवीन आपल्याला परत झाली. खूप आनंद आहे. धन्यवाद. आणि तुला दिव्यांग सोशल फाउंडेशनची मदत कशी वाटते ते सांग. एकदम उत्कृष्ट आहे, चांगली आहे. आणि अजून काही आता कोरडे सरांनी जसं म्हटलं की आपण कर्णबधिरांना श्रवण यंत्रही वाटप करतो, तर तेही असे वाटप व्हावे की थोडे कमी किमतीलाही उपलब्ध व्हावे. Yes. कारण की ज्या कोण्या कर्णबधिरांच्या घरच्यांची परिस्थिती नसते, त्यामुळे त्यांना ते जास्त महागाचे वाजवी किमतीचे यंत्र अफोर्ड करणं घेणं ॲक्सेप्ट करणं शक्य होत नाही. आणि ज्या कोणाला इम्प्लांटचा खर्च जास्त असतो त्याबद्दलही कोरडे सरांनी विचार करावा आणि इम्प्लांटचं ऑपरेशन सुद्धा कमी खर्चात कुठे होईल, काय होईल, कसं होईल याची सुद्धा सरांनी तसदीद करावी आणि त्यांना ऑपरेशन कमी खर्चात करून द्यावं ही माझी विनंती आहे. थँक्यू. तर आता जसं रोहित सूर्यवंशीने इथं व्यक्त केलं की जे कर्णबाधित व्यक्ती आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यांना सुद्धा दिव्यांग सोशल फाउंडेशनतर्फे मदत होईल आणि त्यांना सुद्धा कर्णयंत्रे देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि याच्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी दिव्यांग सोशल फाउंडेशनशी जुळावं एवढी मी विनंती करतो. आणि सर मला थोडं सांगायचं आहे की मी कर्णबधिर शाळेत सुद्धा तबला टीचर आहे वा. आणि एका मुलीला मी अवघ्या 2 महिन्यात तबला तयार केलेला आहे. वा. मशीन तबला आयफोन मशीन नाव आहे. धन्यवाद सर. थँक्यू. ओके सर. अक्षय राऊत. नितीन भंडारे, एक असं नाव की जे दिव्यांग सोशल फाउंडेशन जुळले आणि दृष्टी गणेश या कार्यक्रमात अंध बांधवांचा एक विशेष कार्यक्रम असतो आणि त्यात रक्तदान, नेत्रदान आणि अवयदानासाठी आम्ही काम करतो. तर नितीन, तू एक छोटंसं गीत इथं सादर करावं. एक छोटंसं गीत इथे सादर करतोय नितीन खंडारे. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा जाता दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेशु, देवता स्वये चंचला जाचे घरा, देव तयाचा अंकिला, देव तयाचा अंकिला, देव तयाचा अंकिला, स्वये चंचला जाचे घरा, स्वये चंचला परेशु, परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. यानंतर मंजिरी
जिने सुंदर असं गीत सादर केलं तिचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यासाठी मी ते भारतीताई शेंडे यांना विनंती करतो की तिला काठी पण द्यावी आणि तिचं स्वागत करावं. सोबत चॉकलेट पण आहे, सोबत चॉकलेट सुद्धा आपण खाल्लेलं आहे. मॅडम मंजिरी प्रेमलिपी सुद्धा शिकते आहे, मंजू सुंदर गाणं म्हणते. सुंदर गाते वाजवते आणि वादन पण सुंदर करते. आणि डेअरी मिल्क आवडते का? आणि हो, देऊन द्या. बरं. आणि स्टिक. मॅडम इकडे एक बघा. स्टिक. स्टिक हे हातात पकड, दोन्ही हातात. चॉकलेट पण. चॉकलेट पण दर. थँक्यू मॅमला. दिव्यांग सोशल फाउंडेशन जसं शिक्षणाकडे लक्ष देतं तसंच खेळाकडे पण लक्ष देतं. क्रीडा विभागात पण दिव्यांग सोशल फाउंडेशनचे विद्यार्थी फार आपलं नावलौकिक करतात. चैतन्य पाठक याला विनंती करतो त्याला समोर यावं. ज्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे अरे वा. आणि क्रीडा प्रकारात धावण्यासाठी त्याला हे सिल्वर मेडल मिळालेलं आहे आणि आता तो पुढील वाटचाल पण करतोय. नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत त्याला दिव्यांग सोशल फाउंडेशन नेणार आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी मी भारतीताई शेंडे आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं. त्यांचा उत्साह वाढवावा. असे बरेच क्रीडा प्रकारात दिव्यांग बांधवांना पुढे नेण्याचं काम दिव्यांग सोशल फाउंडेशन करते आहे. चैतन्य पाठकचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं आहे की Congratulations, चैतन्य. मंजिरी मानवंतर. Repeat up. बस बेटा. काय करतो? ऐसे आते हैं, अब सब लाइट करो. दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे हा विशेष उपक्रम होतोय आणि भारतात आणि भारताच्या बाहेर पण पाहणारे सर्व असे बांधव आहेत जे आमचे श्रोते आहेत त्या सर्वांना विनंती आहे की ही स्ट्रीम जास्तीत जास्त आपण लाईव्ह शेअर करावी. किती वेळात हात दुखून आला होता आणि परेशान झालं बेटा. कधी काम चैतन्य पाहिजे ना? मी करत सरांचा प्रोफेशनल फोटोग्राफर लहान भाऊ. हां पुण्याला आहे. कम्प्युटर इंजिनियर आहे पण त्याची हॉबी ही आहे. सर बोलणं झालंच नसेल ना सरांशी वेळच नाही मिळाला आहे. फर्स्ट टाइम चॉकलेट पाहिजे ना? सगळ्यांची स्टिक दाखवा आपली. ठीक आहे. मित्रांनो रेडिओ भूजन अकोला एक विशेष चॅनल सुद्धा दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्या सहाय्याने दिव्यांगांना घर बसल्या शैक्षणिक अभ्यासक्रम त्याच्या घरापर्यंत पोहोचावा आणि भारताबरोबरच आणि रेडिओ विजनच्या माध्यमानं आपण भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा प्रसारण करतोय आणि हे भारतातलं असं पहिलं चॅनल आहे की जे दिव्यांग बांधवांनी चालवलेलं आहे आणि आपण ते पुढे नेतोय. आता मी यानंतर भारतीताई शेंडे यांना विनंती करतो की 2 शब्द पहिले त्यांनी या उपक्रमाबद्दल बोलावं आणि त्यानंतर पुढे आपण कार्यक्रम घेऊया. काका पाणी पिलं पाणी प्रेरणासन तुमचे विद्यार्थी त्यांच्यापासूनच जात होते. मी प्रेरित त्यांना झालो स्वतःहून नाही आले.
आपला फेसबुक लाईव्ह सुरू आहे, त्यामुळे सगळ्यांनी थोडं शांत राहावं. सगळ्यांना नमस्कार आणि येणाऱ्या उद्याच्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, नववर्षाच्या शुभेच्छा. आज मी माझं सौभाग्य समजते की रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट द्वारा जे काही कार्य आम्ही करत असतो समाजामध्ये ते अशाच ठिकाणी करत असतो, जसं कन्या बधिरांसाठी, दिव्यांगांसाठी, अनाथ आश्रमांसाठी, वृद्धाश्रमांसाठी आणि ज्या ज्या ठिकाणी गरज पडते त्या त्या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट हा प्रत्येक ठिकाणी पोहोचते. आणि फुलने फुलाची पाकळी ही रोटरी क्लब ऑफ अकोलातर्फे मदत केली जाते आणि दरवर्षी आम्ही ती करतच राहू. हा एवढ्याच वर्षाने माझी खूप दिवसाची इच्छा होती की दिव्यांग सोशल फाउंडेशनसाठी काहीतरी करावं आणि छोटासा प्रयत्न माझा नेहमी सुरूच असतो. आणि मी स्वतःला सौभाग्यशाली समजते की विशाल कोरडे यांच्या दिव्यांग सोशल फाउंडेशनची मी जुळली आणि त्या निमित्ताने एक जन्माला आलं म्हणून काहीतरी चांगलं कार्य करायचं म्हणून छोटासा खारीचा वाटा देखील आम्ही या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो आहे. हे आमचं सौभाग्य आहे आणि पुढे आम्ही ते करतच राहू. मी दिव्यांग सोशल फाउंडेशनला पूर्ण सदिच्छा देते की त्यांची ही संस्था उत्तर खूप मोठी हो आणि जे लोक हे फेसबुक लाईव्ह बघत आहेत त्या लोकांना पण मी विनंती करते की आपले बर्थडे असो, मुलांचे बर्थडे असो, ॲनिव्हर्सरी असो, नको त्या ठिकाणी आपण खूप पैसा खर्च करतो. जसं आपला वाढदिवस एखाद्या हॉटेलमध्ये आपण सेलिब्रेट करायला जातो त्या ठिकाणी नको तेवढा खर्च करतो आणि तो करणं आवश्यक आहे. पण त्यामधूनही जर जन्मदिवसाच्या दिवशी आपण जर अशा संस्थेला काही दान दिलं तर त्या दानाचं महत्त्व 10 पटीने जास्ती वाढतं. म्हणजे कर्म करते राहो. त्याप्रमाणे जर तुम्ही मोठ्या लोकांनी असे कर्म केले तर तुमची जी येणारी लहान पिढी आहे त्या पिढीला देखील त्याचे संस्कार पडतील आणि अशा संस्थांना जर आपण मदत केली तर नक्कीच आपलं कर्म खूप चांगलं होईल. मी सगळ्यांना विनंती करते की दिव्यांग सोशल फाउंडेशन या संस्थेशी जुळा. मी माझ्या फॅमिलीसोबत, माझ्या मुलांसोबत या संस्थेशी जुळलेली आहे. आमचं रोटरी क्लब देखील या संस्थेशी जुळलेला आहे. तुमची पण एखादी संस्था असेल, तुमचे पण कोणी रिलेटिव्स असतील, बंधू भगिनी असतील, मित्र सर्कल असेल, फ्रेंड सर्कल असेल, त्यांना सांगून तुम्ही अशा संस्थांना फुलने फुलाची पाकळी मदत करायचा प्रयत्न करा. एवढी सगळ्यांना विनंती करते आणि या दिव्यांग सोशल फाउंडेशनला हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करते. त्यानंतर आमच्यातर्फे 10,000चा चेक माझी मैत्रीण म्हणजे मी आता सांगितलं ना की मैत्रिणींना सांगा, नातेवाईकांना सांगा, तर तिला एक शब्द सांगितलं तर तिने लगेच 10,000चा चेक दिव्यांग सोशल फाउंडेशनला पाठवला. तो मी मंदार रुपणे यांच्या नावाने या संस्थेला अर्पण करते. आणि त्याचबरोबर आमचे येणारे इलेक्टेड प्रेसिडेंट म्हणजे पुढच्या वर्षीचे प्रेसिडेंट आहेत, मी या वर्षीची आहे, पुढच्या वर्षी जे प्रेसिडेंट होणार आहेत ते ओंकारजी गांगडे, हे देखील 5,000चा चेक या संस्थेला देत आहे. तर हा रोटरी क्लब ऑफ अकोलातर्फे थँक्यू व्हेरी मच. मला फार आनंद होतो आहे हा चेक स्वीकारताना, कारण की हा छोटासा चेक जरी असला तरी हा बऱ्याच अंध दिव्यांगांपर्यंत पांढरी काठी पोहोचू शकते. आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन अशी एक संस्था आहे की त्यांनी जे आपलं आर्थिक कार्य केलेलं आहे ते आपल्या फेसबुकवर, इंस्टावर टाकतो. आणि हे फाउंडेशन अशी आहे की प्रत्येक एक रुपयाचा जो खर्च केलेला आहे तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. कारण की हे जे कार्य आहे विशाल कोरडेचं नाही आहे, ते दिव्यांग सोशल फाउंडेशनचं नाही आहे, तर हे पूर्ण समाजाचं कार्य आहे आणि ते आपल्याला पुढे न्यायचं आहे. तर मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आनंदाने हा चेक स्वीकारतो. असाच सहकार्य फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने जेवढे लोक पाहत असतील त्यांनी पण करत राहावं आणि चांगल्या ठिकाणी आपला पैसा इन्व्हेस्ट करावा. कारण की याच्यातून मिळणारं जे व्याज आहे ते आनंदाचं व्याज आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बँकेत आपण पैसे टाकतो परंतु त्या पैशातून मिळणारं व्याज आपल्याला कधी मिळेल हा भाग नाही आहे. परंतु हे जेव्हा आपण पैसे डोनेट करतो आणि एखादा दिव्यांग व्यक्ती आपल्या पायावर चालण्यासाठी मदत होते, त्याला व्हीलचेअर भेटते, त्याला रोजगार भेटतो आणि तो त्याच्या पायावर उभा राहतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य असतं, तो आनंद असतो, तो गगनात मावण्याचा असतो. तर मला असं वाटतं की हे एक आव्हान आपल्या सर्वांसाठी मी करतो की आपण पण काहीतरी डोनेट करावं. दिव्यांग सोशल फाउंडेशन सोबत इथे 7 सेवक फाउंडेशन पण जुळलेलं आहे. अक्षय राऊत
आपल्यासोबत जुळलेला आहे, तर मी त्याला विनंती करतो की 2 शब्द फाउंडेशन बद्दल इथे त्याने व्यक्त करावे. ओके सर. रोटरी क्लबतर्फे थँक्यू 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 व्हेरी मच. अक्षय. उपस्थित सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार. आज इथे रोटरी क्लबच्या माध्यमातून जी काही मान्यवर मंडळी आपल्याकडे आलेली आहे, मला असं वाटतं की गुढीपाडवा म्हणजे घराच्या समोर एखादा बांबू, त्यावरती लोटा आणि त्यामध्ये साडी आणि फक्त तेवढं ठेवणं म्हणजे गुढीपाडवा नाही. तर मला वाटतं की गुढीपाडवा म्हणजे अनेक बांधवांच्या आयुष्यामध्ये नवीन दिवसाचं चैतन्य फुलवण्याचं, त्यांच्या हातामध्ये काठी देऊन त्यांच्या यशस्वी प्रवासाची वाटचाल सोयीस्कर आणि सुखकर करणं म्हणजे खऱ्या अर्थानं गुढीपाडवा आहे. तर दिव्यांग सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून होताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय. आता इथे आले, तुम्हाला काठी मिळाली म्हणजे तुम्हाला खूप काही दिलं असं मुळीच नाही, परंतु जी गरज होती ती गरज तुमच्या हाती देणं आणि या सगळ्या चांगल्या मान्यवर मंडळींच्या सोबत आपल्या सगळ्यांची भेट होणं, ओळख होणं हे या कार्यक्रमाचं मला वाटतं खऱ्या अर्थानं असलं पाहिजे. आणि इथे असणाऱ्या अनेक लोकांना कुणालाही हे देत असताना गर्वाची भावना नाही. आम्हाला देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. जो देणारा आहे आणि जो घेणारा आहे, त्या घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात कशा पद्धतीने घेतले पाहिजे तोच विचार करणारी ही फाउंडेशन आहे. आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी सदैव या कार्यक्रमामध्ये अशा अशा प्रकारचे जे काही उपक्रम होत राहतील यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी सगळ्या श्रोत्यांना आणि ज्यांना जाणीवा, ज्यांच्या आज जिवंत आहे त्या सगळ्या माणसांना माझी अशी विनंती आहे की गुढीपाडवा हा फक्त आपल्या घरात होता नाही, तर अनेकांच्या घरामध्ये पाडवा साजरा व्हावा. या संदर्भानं आपण करावा. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये आपलं सहयोग, योगदान सातत्याने देत राहावं. असं नाही की फक्त याच बॅनरखाली तुम्ही करावं, परंतु जिथे तुम्ही कुठे असाल तिथे एका दिव्यांग बांधवांचा, एका व्यक्तीची जर तुम्ही मदत करू शकत असाल तर मला वाटतं त्या अर्थानं दिव्यांग सोशल फाउंडेशनचं रोटरी क्लबचं केलेलं कामच असेल. ते कोणत्याही बॅनरखाली करा किंवा नका करू, परंतु ज्याप्रमाणे गाडगे बाबा म्हणतात की सामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांचे जे हात आहेत त्या हातामध्ये काम द्या, कामाला दाम द्या आणि त्यांना स्वाभिमानानं जगणं शिकवा. ते जगणं सुखकर व्हावं, सुखकर व्हावं याच अपेक्षेसह मी आता सगळ्यांचे विचार करतो. तर मित्रांनो, यानंतर प्रसन्न तापीला मी आमंत्रित करतो. प्रसन्न तापी हा शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, दिव्यांग सोशल फाउंडेशनचे सदस्य आहे आणि आज आपल्या अंधत्वावर मात करून त्यांनी एक रीडर रायटर बँकच्या माध्यमानं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं मनोगत इथे मोजक्या 2 शब्दात व्यक्त करावं त्याला मी विनंती करतो. आणि तो स्वयंरोजगार पण त्यांनी स्वतः डेव्हलप केला. दिव्यांग सोशल फाउंडेशनने त्याला रोजगार कसा करावा याचं ट्रेनिंग दिलं आणि आज तो त्याच्या पायावर उभा राहिलेला आहे. तर मी प्रसन्न तापी याच्याशी इथे आपण संवाद साधूया. नमस्कार, माझं नाव प्रसन्न विवेक टापी आहे. मी दिव्यांग सोशल फाउंडेशनचा सदस्य आहे. तसंच दिव्यांग सोशल फाउंडेशन ही दिव्यांगांसाठी संस्था नसून ज्यांना कुणालाही या संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे असेल तर त्यांनी प्राध्यापक विशाल कोरडे यांच्याशी संपर्क करावा. त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 942365 आहे. तसेच दिव्यांग सोशल फाउंडेशन ही दिव्यांगांना परीक्षेसाठी रीडर व रायटर बँक या स्थापन केल्यातनं त्यातनं रायटर पुरवते आणि त्यातून मला असा फायदा झाला आहे की प्राध्यापक विशाल कोरडे सर यांच्या माध्यमाने मी शिवाजी महाविद्यालयातून BA उत्तीर्ण झालेलो आहे आणि मी माझा स्वयंरोजगार कमवत आहे. एवढंच बोलून मी 2 शब्द सुरू होते. धन्यवाद. अत्यंत सुंदर असं वक्तव्य इथे केलेलं आहे प्रसन्नाने. लुईस ब्रेल वाचक आणि लेखनिक बँक काय आहे? तर बँक आपल्याला सर्वांना माहिती आहे की रक्ताची बँक असते, पैसे आपण ठेवतो ती एक बँक असते. परंतु ही एक भारतातली पहिली आगळीवेगळी बँक आहे की जिथे रायटर्स आणि रीडर्स प्रोव्हाइड केले जातात. जेव्हा अंध किंवा दिव्यांगांच्या परीक्षा असतात, MPSC, UPSC असेल, बँकिंग असेल, विश्वविद्यालयाच्या परीक्षा असेल, 10वी 12वीच्या परीक्षा असतील, या परीक्षांना रायटर्स आणि रीडर्स भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात आणि निशुल्क
एकही पैसा अंध किंवा दिव्यांगापासून घेतला जात नाही. निशुल्कपणे ही सेवा दिव्यांग सोशल फाउंडेशन 15 वर्षापासून पुरवत आहे. आणि आज भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रात दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या लुईस ब्रेल वाचक लेखनिक बँकच्या शाखा तयार झाल्या. नुकताच मागच्या महिन्यात कर्नाटक येथे आपली शाखा स्थापन झाली आहे. तिथे सुद्धा अंध बांधवांना रायटर आणि रीडर म्हणून आपण आपले स्वयंसेवक देत असतो. आज या माध्यमाने शिक्षणाचा पण प्रवाह मोकळा करतोय. आणि आज स्वप्नाली जी इथं आपल्यासोबत जुळले आहेत, स्वप्नाली जहागीरदार, ज्या दिव्यांग सोशल फाउंडेशन सोबत जुळलेल्या आहेत आणि त्यांचं शैक्षणिक कार्य हे अंध आणि दिव्यांगांना शिक्षणात पुढे नेण्यासाठी ते करणार आहेत. तर त्या पण 2 शब्द इथे बोलू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन किंवा आपलं 2 शब्द इथं व्यक्त करावं. स्वप्नाली जहागीरदार. तिथून बोलले तरी चालेल. नमस्कार, मी स्वप्नाली जहागीरदार. आणि अभ्यास कसा करावा, शैक्षणिक प्रगती कशी करावी आणि मुख्य म्हणजे माझं काम ऑडिओज तयार करायचं आहे. एज्युकेशनल ऑडिओज तयार करते आहे. आणि त्याशिवाय आपल्या बांधवांसाठी काय करता येईल जे त्यांच्या उपजीविकेला मदत करेल, अशा सगळ्या प्रकारचं काम मला करायचं आहे. आणि कोरडे सरांच्या माध्यमातून मी काम करते. यांना पुढे अशीच कामं करत राहील अशी अपेक्षा स्वतःकडनंच ठेवते. आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन फक्त अंधांसाठीच नाही, तर मतिमंद जे बांधव आहेत, ज्यांना काही कळत नाही, त्या सगळ्यांसाठी पण कार्य करते आहे. सरकारी महाविद्यालयातून त्यांना दिव्यांगांचे प्रमाणपत्र काढून देणे असेल, UDID कार्ड निशुल्क वितरित करणे असेल आणि सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल, अशा विविध योजना दिव्यांग सोशल फाउंडेशन करते. सरकार आता सध्या दिव्यांगांची मोजणी करते आहे, जनगणना करते आहे, पण दिव्यांग सोशल फाउंडेशनने हे काम गेल्या 8-10 वर्षातच पहिलेच पूर्ण केलेलं आहे की अकोला जिल्ह्यात किती दिव्यांग आहेत, त्यांची संख्या काय, शिक्षित किती आहेत, अशिक्षित किती आहेत आणि त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत. तर ह्या सर्व गोष्टी दिव्यांग सोशल फाउंडेशन ॲडव्हान्स पद्धतीनं करते आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं पण ह्या गोष्टी करत आहे. तर मी इथं आता रेणुका संजोग यांना विनंती करतो की मतिमंदत्व आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन कसं कार्य करते आहे त्याच्यासाठी याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्या श्रोत्यांना द्यावी. नमस्कार, मी रेणुका संजोग ताडे. मी विशाल कोरडे सरांशी बरेचसे काही वर्ष झाले जोडलेली आहे. सरांचं काम सुद्धा पाहिलेलं आहे. सर हे अंधांसाठी काम करतात. त्यांचं काम बघूनच मला प्रेरणा मिळाली, कारण माझी एक मुलगी 90% ही मतिमंद आहे. ती अंध नाही आहे, ती मतिमंद कॅटेगरीमध्ये मोडते. कोरोना काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी, जे नॉर्मल लोक आहेत त्यांच्या घरच्या आर्थिक व्यवस्था व्यवस्थित नसेल, त्यांच्यासाठी खूप काही कार्यक्रम राबवण्यात आले आणि त्यांना मदती करण्यात आल्या. पण असे कुठंही असं जाणवलं नाही की कोणी अंधांची मदत केली असेल फाउंडेशन व्यतिरिक्त किंवा मतिमंद मुलांची मदत केली असेल तर त्यांच्या समस्या मला जाणवल्या. त्यातूनच मी स्नेहालय मतिमंद बहुउद्देशीय संस्था अशी एक संस्था चालू केली आणि त्या अंतर्गतच मला विशाल कोरडे सरांची ओळख झाली. त्यांनी त्यांचं काम पाहूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मतिमंद मुलांची व्यवस्था करते. जशा हॉस्पिटलला जेव्हा आपण सर्टिफिकेट काढतो त्याच्या प्रोसेस खूप लांब आहे. तिथे सर्टिफिकेट काढण्याची जरी व्यवस्था सरकारने केलेली असेल, पण त्या मधातच त्या मुलांना जे फिजिकली किंवा मेंटली जो त्रास होतो त्यांना सांभाळण्यासाठी एकही हेल्पर किंवा कोणीही सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या मुलांना सांभाळण्यासाठी कोणीही अशी व्यवस्था केली नाही. तर मी विशाल कोरडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या संस्थेतर्फे स्नेहालय मतिमंद या संस्थेतर्फे सरकारी हॉस्पिटलमध्ये माझी सेवा देत असते की तिथं त्या पालकांना जो त्रास होतो तो त्रास सहन होऊ नये म्हणून मी तिथे त्या मुलांना तिथे वागवते. सोमवार ते शुक्रवार हा त्या मुलांचा तिथे सर्टिफिकेटचा किंवा UDID कार्डचा जो वेळ असतो तो असतो. तर ज्याही पालकांना मी या फेसबुक लाईव्हच्या अंतर्गत सांगत आहे की ज्याही पालकांना अशा जिल्ह्यामध्ये किंवा अदरवेज कुठंही हा त्रास होत असेल तर
तुम्ही विशाल कोरडे सरांना किंवा मला रेणुका संजोग तायडे आम्हा कोणालाही संपर्क करा. आम्ही तुम्हाला आमच्याकडून जेही मदत होईल ते मदत करू. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द मित्रांनो, दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या संस्थेला माननीय जिल्हाधिकारी, समाज कल्याण विभाग आणि पालकमंत्री यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी आदर्श संस्था पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे अकोला जिल्ह्यात दिव्यांगांसाठी कमी वेळात फार मोठं कार्य केलेलं आणि त्यासाठी हा बहुमान मिळालेला आहे. आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध ज्या योजना चालवल्या जातात त्याच्यासाठी पण दिव्यांग सोशल फाउंडेशनला तिथे प्रचारण केलं जातं आणि हा बहुमान दिला जातो. आता या कार्यक्रमाच्या शेवटकडे आपण वळतो आहे आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व व्यक्तींना मी पुन्हा विनंती करतो की आपण आपल्या आजूबाजूला जे दिव्यांग बांधव असतील त्या सर्वांची नोंदणी दिव्यांग सोशल फाउंडेशनकडे करावी. कारण 100 दिव्यांगांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्याचं काम दिव्यांग सोशल फाउंडेशन करते, ज्यात त्यांच्या गणवेश, त्यांच्या ॲडमिशनची फी, त्यांच्या ट्युशनची फी आणि त्यांच्या प्रवासाचा भत्ता इत्यादी रुपये 11,000ची त्यांना मदत दिव्यांग सोशल फाउंडेशन दरवर्षी करत असते. आपण सुद्धा एका दिव्यांग व्यक्तीचं पालकत्व घेऊ शकता. त्याच्यासाठी आपण दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या हेल्पलाईन क्रमांक 09423650090 वर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा श्री शिवाजी महाविद्यालयातील ग्रंथालयात आम्हाला भेटू शकता किंवा दिव्यांग सोशल फाउंडेशनचं जे अपेक्षा अपार्टमेंट 2 गणेश नगर येथे आमचं कार्यालय आहे तिथे सुद्धा व्हिजिट करू शकता. फेसबुक, इंस्टा आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा दिव्यांग सोशल फाउंडेशन आहे. त्याचबरोबर गुगल माय बिझनेस वर सुद्धा दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या विविध उपक्रमाची माहिती आपल्याला मिळू शकते. आता शेवटी म्हणजे पांडेला एक छोटंसं गीत इथे आपल्याला सादर करणार आहे ते आपण ऐकून कार्यक्रम समाप्त करूया. आणि या कार्यक्रमाच्या शेवटी माझं जे प्रेरणास्थान आहे, ज्यांनी मला या दिव्यांगांसाठी कार्य करण्याचं एक प्रेरणा दिली असे आमचे लाडके वयोवृद्ध जरी असले तरी आज जवानासारखं त्यांचं कार्य आहे असे माजी प्राचार्य ज्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा मिळालेलं आहे आणि समाजसेवेत माझे जे आदर्श आहेत श्री राम शेगोकर काका यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द इथे बोलावं आणि त्यानंतर आपण मंजिरीचं गाणं ऐकू. काय जगत नियंत्याला प्रणाम करतो. आपण इथे या दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या दृष्टीने इथे या माध्यमातून आपण जमले आहोत आणि यांना मदत करणारे हे सर्व हात जे आज रोटरी क्लबचे आलेले आहेत, सर्व पदाधिकारी, भारती शिंदे मॅडम, आमचे मुंबईची गांगडे, जाणीजी आणि काही जे लोक आहेत हे सर्व आणि आपण उपस्थित सर्व आणि या खरं दिव्यांग हे जे केलेलं आहे, विशाल कोरडे हा एक फार प्रामाणिक मुलगा आहे. आणि बघा, लहान असताना शाळेमध्ये म्हणजे निसर्गता कोणाच्या डोळ्यातलं किंवा कोणतं अंधत्व किंवा अपंगत्व कोणाला काय येईल हे सांगता येत नाही. म्हणजे शाळेत शिकत असताना 6वी-7वीतच त्यांना अंधत्व आलं आणि दृष्टी गेली. बघा, त्यावर त्यांनी खचून न जाता मात केली. त्या दृष्टी गेलेल्यामध्येही 10व्या वर्गात जेव्हा बोर्डची परीक्षा होती तेव्हा ते बोर्डमध्ये मेरिट आलेले स्टुडंट आहेत. त्या वेळेला त्या काळात 10व्या वर्गाच्या. आणि एवढंच नव्हे तर संगीतात इतकी प्रगती केली त्यांनी, म्हणजे आपल्या केवळ अकोला शहराला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, आपल्या देशाला गौरवाची बाब आहे. देशाचं नाव त्यांनी आंतरराष्ट्रीय आपल्या ह्याच्यावर नेलं. जागतिक संगीत परिषदेमध्ये रोम येथे ते गेले आणि तिथे त्यांचं गायनामध्ये तिथे त्यांनी नंबर आणला.
म्हणजे ही बाब आपल्याला म्हणजे आपल्या भारताच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवणारी बाब आहे. म्हणजे असं एक असा मान्य व्यक्तिमत्व आहे आणि स्वतःला तर काही समजत नाही. म्हणजे स्वतः अगदी आपण काही आहोत हे काहीच नाही, अगदी नम्र. म्हणजे संतांनी म्हटलेलं आहे, अंगी असावी सदैव नम्रता. हे विशाल करून नम्रता शिका, कोणी काही म्हणो. म्हणजे जसं संतांनी म्हटलेलं आहे, कोणी निंदा अथवा वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. म्हणजे आपल्याला आपल्या लोकांसाठी काय करता येईल त्यांची विषयाची दृष्टी म्हणजे अंधत्व ते स्वतः आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे की आपल्याला किती त्रास होतो. आपण आपल्याला जेव्हा आपल्याला सर्वांना दिसते, आपण एक दिवस डोळे बांधून पट्टी बांधून बघा आणि काय करू शकतो आपण हे पहा. एक तासभर तरी आपण काही कामं करू शकतो का किंवा कसं होतं का. आणि ही त्यांना ते दृष्टी आहे. म्हणून अंधांसाठीची सेवा ही म्हणजे ईश सेवा आणि त्या सेवेतून मिळणारा आनंद यातच खरे समाधान मानणारे, त्या समाजातून सुख मिळवणारे असे विशाल कोरडे खरोखर या दिव्यांग सोसायटीला लाभलेत आणि हे सर्व कार्यक्रम करतात. आपण परत एकदा त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. ही एक आपल्यासाठी फार मोठी महत्वाची बाब आहे. हे सर्व लोक आले, सर्व काम करतात. त्यांनी नॅशनल असोसिएशन ब्लाइंडचं पण काम केलेलं आहे. महाराष्ट्र आणि त्यांना एक उत्कृष्ट म्हणजे ते आदर्श प्राध्यापक पुरस्कार त्यांना महाराष्ट्र यांनी लेवलवर दिला आहे. नॅशनल असोसिएशन ब्लाइंड त्याचे प्राचार्य राज्यपाल असतात, त्याचा मी डायरेक्टर आहे. त्या संस्थेने देखील यांना बेस्ट अवॉर्ड दिलेला आहे. आपल्यासाठी ही गौरवाची बाब आहे आणि इथे ते त्यांचं काम हे फार चांगलं आहे. मी केवळ त्याची तारीफ म्हणून करत नाही, तुम्हाला प्रत्यक्षात काम दिसतं आणि सर्वांच्यासाठी तडफडीनं झोपणाऱ्या कधीही जा, कोणतेही असू द्या, ते केवळ दृष्टीचंच असो, डोळ्यांचंच असो, अपंगत्वच असो, दिव्यांगासाठी कोणतेही असो, ते कार्य करण्याला नेहमी अनामावते पुढे असतात. मी जास्त बोलत नाहीये. आपण लोकांनी इथे सर्व लोक आले, बोलण्याची वेळ आहे आणि मला इथे 2 शब्द विशालने बोलायला दिले. आमचे मित्र गांगडेजींनी मला सांगितलं यानंतर काय झालं की आमच्या असा सहज अशा क्लबमध्ये विषय निघाला आणि तिथे मग त्या विशालला मी सांगितलं होतं की विनयकुमार पाराशर असताना त्यावेळेला त्यांनी ती एक संस्था स्थापन केलेली आहे, सेवाभावी अकोला सेवा संस्था. त्याचा मी कोषाध्यक्ष आहे आणि त्या संस्थेतर्फे ते ब्लाइंड लोकांना काटका वाटप आहे. तर मी त्यांना अंधविद्यालयाच्या भोंगाडे सरांना कॉन्टॅक्ट करायला सांगितला किंवा आपण यांनाही काठ्या द्यायच्या आहेत त्या संस्थेमार्फत. तर किती विद्यार्थी आहेत आणि कोण्या दिवशी द्यायचं. आता 4 तारखेपर्यंत आपल्याला काही आता वेळ नाही, सुट्टी आहे. आता त्याच्या पुढे आपण हा तो एक कार्यक्रम आयोजित करू. विशाल तिथे राहीलच, त्या दृष्टीनं मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगितला आणि आमचे सेक्रेटरी डॉक्टर तिवारी ते सुद्धा आहेत, महादेवराव घोरपडे. तर हे सर्व लोक येऊन हे असाच एक कार्यक्रम आम्ही तिथे आयोजित करू. आपण इथे सर्व लोक आला या कार्यक्रमात. छान मुलीने इथं गायलो, ही ब्लाइंड आहे आणि ती वाजवते. बघा हार्मोनियम वाजवते ती आणि ती गाणं म्हणते. तिचंही आपण काय परत स्वागत करा. म्हणजे गौरवाची बाब आहे. मंजिरी म्हणजे फार छान. मंजिरी छान, गुड. तर आपण लोक या दिव्यांग फाउंडेशनला सहकार्य करा. त्यांनी सांगितलेलंच आहे. मी देखील आपल्या परीने जे काही करता येईल त्याचा आम्ही म्हणजे करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला जे जेव्हा जेव्हा पाहिजे विषयात जेव्हा बोलवतो. मी तो वय झालं तरी आता एक आहे 83 आहे तरी चालत म्हणजे काही त्याची आपल्याला चिंता नाही. सर्व परमेश्वर कृपेनं सध्या चालू करू शकतो आणि काम करू शकतो. तर आमचं काम चालू असेल. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू काका. कार्यक्रमाचा समारोप आपण एका विशिष्ट गीताने करतोय. तिथे मंजिरी एक गीत आपल्या इथे सादर करते, आपण ते ऐकूया. आणि तर सगळ्यांना विनंती आहे की आपण उभं राहावं. राष्ट्रगीताचे आपण गान करूया आणि इथे आपण राष्ट्रगीताने हा कार्यक्रम समारोप करतोय. परंतु यापूर्वी सर्व मान्यवरांचं मी इथे आभार व्यक्त करतो. विशेषतः आमच्या भारतीताई शेंडे ज्यांचा नेहमीच मला आशीर्वाद असतो. रोटरी क्लब ईस्ट
दिव्यांग सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य, देशभरातून पाहणारे लुईस ब्रेल वाचक लेखनिक बँकचे सर्व सदस्य, श्री शिवाजी महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग लुईस ब्रेल ग्रंथालय, आमचे आदरणीय डॉक्टर आशिष राऊत सर यांचं मार्गदर्शन निरंतर मिळत आहे. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर A.L. कुलट सर ज्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन केलं. त्यांनी सूचना दिल्या की कार्यक्रम झाला पाहिजे, दिव्यांगांपर्यंत आपल्या महाविद्यालयाकडून मदत पोहोचली पाहिजे. आणि महाविद्यालयातील ग्रंथालयातील आमचे सर्व कर्मचारी ज्यांचं निरंतर प्रेम दिव्यांग बांधवांना मिळत असतं, कारण की या ग्रंथालयात जेव्हा जेव्हा विद्यार्थी येतात दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे ग्रंथालय इथे असणारा सर्व स्टाफ त्यांना मदत करतो. तर मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इथे आपण राष्ट्रगीत गान करूया आणि थांबूया. धन्यवाद. हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जय गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय धन्यवाद. प्रसन्न